महाराष्ट्र विधान भवन के बाहर महाराष्ट्र राज्य सेवक कोतवाल संगठन ने चतुर्थ श्रेणी कर्मचारियों के लिए पेंशन योजना लागू करने और अन्य संबंधित मांगों को लेकर एक मोर्चा निकाला। शीत सत्र के 5वें दिन आयोजित इस मोर्चे में बड़ी संख्या में कोतवाल संगठन के सदस्य और कर्मचारी शामिल हुए। संगठन के नेताओं ने कहा कि चतुर्थ श्रेणी कर्मचारियों को उचित पेंशन योजना का लाभ मिलना चाहिए ताकि उनकी सेवानिवृत्ति के बाद उन्हें आर्थिक सुरक्षा मिल सके। उनके अनुसार कई सालों से सेवाएं देने के बावजूद इन कर्मचारियों को अभी तक कोई पेंशन योजना लागू नहीं की गई है, जो उनके भविष्य के लिए संकटपूर्ण स्थिति उत्पन्न करी है। संगठन ने सरकार से यह अपील की कि चतुर्थ श्रेणी कर्मचारियों के लिए पेंशन योजना लागू की जाए और उनकी अन्य मांगों पर भी शीघ्र विचार किया जाए। प्रदर्शनकारियों ने यह भी कहा कि अगर उनकी मांगों पर जल्द ही कार्रवाई नहीं की गई तो वे अपनी संघर्ष की दिशा को और तेज करेंगे। कोतवाल संगठन के नेताओं ने इस दौरान महाराष्ट्र सरकार से निष्पक्ष और त्वरित कदम उठाने की उम्मीद जताई ताकि कर्मचारियों को उनके अधिकार मिल सके। मी महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटना अध्यक्ष नामदेव शिंदे, राहणार पुणे। आमची जी आज मागणी जी होती शासनाकडे चतुर्थश्रेणी संदर्भातली आणि दुसरी जी मागणी आहे सेवानिवृत्त महसूल सेवक पेन्शन योजना लागू करावी अंगणवाडी सेवक आणि वयमर्यादा 60 च्या ऐवजी 65 करण्यात यावं आणि तिसरी जी मागणी आहे आमची ती ग्राम महसूल अधिकारी व महसूल सहाय्यक यांना 50% आरक्षित जागा द्यावी। मी तलाठी संवर्गात 50% आरक्षित जागा ठेवण्यात यावी अशी शासनाकडे मागणी केलेली आहे। आणि चौथी जी मागणी जी आहे आमची त्यांच्याकडे ती 7/10/2000 रोजीचा काढलेला शासन निर्णय हा चालू वर्षापासून लागू करण्यात यावा। जे आम्हाला दरवाढ 3% दिलेली आहे ती 2026 मध्ये देण्यात आलेली आहे ती आम्हाला 2025 मध्ये 1 जानेवारीपासून लागू करण्यात यावी अशी आमची मागणी होती। आणि वयमर्यादा 50 करणे अट जी होती प्रमोशन संदर्भातली ती त्यांनी मागणी मंजूर केली, पण जी आमची सेवेत लागल्यानंतर त्यांनी 10 वर्षाची अट जी टाकलेली आहे ती रद्द करण्यात यावी अशा आमच्या 4-5 मागण्या होत्या। त्या संदर्भात शासनाने आम्हाला आता कॅबिनेट मंत्री सावे साहेब भेटलेले होते। त्यांनी आश्वासन दिले की ज्यावेळेस महसूल मंत्री स्थापन होईल कोणाकडे जाईल पद मिळेल कॅबिनेट मंत्र्यांना त्यावेळेस तुमची मीटिंग जानेवारीमध्ये तुम्हाला लावून देतो। त्यांनी जर नाही दिले तर संबंधित राज्याचे महसूल मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात मीटिंग लावून देतो असं आश्वासन केलेलं आहे। तरी आश्वासन न झाल्यास आमचं पूर्ण आझाद मैदान या ठिकाणी पूर्ण ताकदीने परत राज्याचे सर्व महसूल सेवक संघ हे आझाद मैदान या ठिकाणी आंदोलनाच्या तयारीत असतील। कैमरा पर्सन सुभाष बुटले के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।